मार्च 2024च्या सुधारित संच मान्यतेनुसार हजारो शिक्षक होणार अतिरिक्त। पहा या व्हिडिओमध्ये। आपण नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, शाळांच्या संच मान्यता 2024-25च्या सुधारित निकषाबाबत। शाळांच्या संच मान्यता 2024-25च्या सुधारित निकषानुसार शाळा लॉगिनला उपलब्ध झालेल्या आहेत। वर्ग 6 ते 8 वरील हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांचे भविष्यात 6वी ते 8वीचे वर्ग बंद पडण्याची शक्यता। संच मान्यता 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार ज्या उच्च प्राथमिक शाळेत वर्ग 6 ते 8 हे तीनही वर्ग असतील तर 3 शिक्षक मान्य होण्यासाठी 78 पट असणे आवश्यक आहे। तर या अगोदरच 3 मान्य शिक्षक असतील तर 61 पेक्षा कमी पट असलेल्या शाळेत 2 शिक्षक मान्य करण्यात आले आहेत। ज्या शाळेत वर्ग 6 ते 7 किंवा 8 असे एकूण 20 पेक्षा कमी विद्यार्थी होऊन आहेत तेथे 0 शिक्षक मान्य करण्यात आलेले आहे। या विद्यार्थ्यांना आता दाखले देऊन दुसऱ्या शाळेत जावे लागणार आहे। त्यामुळे राज्यात समाजशास्त्र भाषा विषयाची हजारो पदे कमी होणार असून असंख्य शिक्षक अतिरिक्त होणार आहेत। यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार 6 ते 8 वर्गाची 36 पट संख्या असल्यास 3 शिक्षक मिळत होते। 6 ते 8 या 3 वर्गास भविष्यात 2च शिक्षक राहणार असून तासिकेचा भार वाढणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल। त्याचबरोबर शालेय कामकाजावर सुद्धा परिणाम झाल्यामुळे भविष्यात 8वा वर्ग बंद पडून उच्च प्राथमिकचे वर्गसुद्धा बंद पडणार आहेत। 2009 अगोदर 5 ते 7 वर्गाला 45 विद्यार्थ्याला 4 शिक्षक शिकवत होते। आता 77 विद्यार्थ्यांना फक्त 2 शिक्षक शिकवतील। मित्रहो, आज सरसकट वेतनश्रेणी मागणाऱ्या शिक्षकांना वेतनश्रेणीसुद्धा मिळणे दुराप्रास्त होणार आहे। तसेच शासन निर्णयानुसार पदाच्या संरक्षणाचे निकष ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये पालन न झाल्यामुळे वर्ग 1 ते 5 व 6 ते 8चे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत। सदर शासन निर्णयात बदल करणे आवश्यक आहे। अशा प्रकारच्या निर्णयामुळे कितीतरी शिक्षक हे एक्सेस होणार आहेत। आज शासनाने नुकतेच पत्र काढलेले आहे। संच मान्यता 2024-25 बाबत सर्व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवण्यात आलेले आहेत। उपरोक्त विषयी जिल्हा परिषद शाळांच्या सन 2024-25च्या संच मान्यता शासन निर्णय दिनांक 15/3/2024 व अनुषंगिक शासन निर्णयानुसार शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तरी सदर उपलब्ध झालेल्या संच मान्यता तातडीने तपासून शासन निर्णयानुसार पदे अनुदेय झाले आहेत किंवा कसे याबाबत खात्री करावी। संच मान्यतेमध्ये त्रुटी असल्यास संचालनालय दिनांक 25/2/2025 पूर्वी अवगत करावे। त्यानंतर आलेल्या त्रुटी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी। तसेच ज्या शाळेने दिनांक 30/9/2024 रोजी विद्यार्थी ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदविले नाहीत व ज्या शाळेमध्ये एकही विद्यार्थी आधार प्रमाणित केला नाही अशा शाळांची यादी संचालनालयास उपलब्ध करून देण्यात यावी। त्याचप्रमाणे सद्यस्थितीत ज्या शाळांचे विद्यार्थी संच मान्यतेकरता केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून ऑनलाईन फॉरवर्ड केले आहेत व ज्या शाळांची वर्किंग पोस्ट भरली आहे अशा शाळांच्या संच मान्यता झाल्या आहेत तरी उर्वरित शाळांच्या ऑनलाईन विद्यार्थी फॉरवर्ड करावे व कार्यरत पदाची माहिती शाळा स्तरावर अंतिम करावी। अशा प्रकारचे शिक्षण संचालक शरद गोसावी, प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र पुणे यांनी नुकतेच संच मान्यतेसंदर्भात पत्र काढलेले आहे। तर याप्रमाणे आता आपल्याला संच मान्यतेबाबतची कारवाई करावी लागणार आहे। धन्यवाद।